आमचं छोटस बाळ 1.5 वर्षाचं. हा झोपला होता म्हणून फटाफट आम्ही व्हिडिओ काढत होतो. हाय करा से हाय. तर तुम्ही बाकीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. याचं नाव विश्वजित आहे. तर 15 ऑगस्टला हा झालेला होता. 15 ऑगस्ट 2023 ला. काय करते मम्मा? व्हिडिओ करतेय. तर कुठं होतो आपण? हा, तर सगळेजण मला म्हणत होते तू एवढं कढईमध्ये खाल्लंय का, की जे पाऊस एवढा पडतोय. सगळे चिडचिड करत होते. पप्पा यांना बोलले होते की आपण आहे ना खूप जास्त पाऊस आहे, सगळ्यांची गैरसोय होईल. आणि आम्ही ज्या घरात राहत होतो ना त्या घराचा हॉल खूप मोठा होता. खूप मोठा होता म्हणजे असे 50 लोक तरी आरामशीर मावले असते त्या घरामध्ये. तर माझे पप्पा यांना बोलले की आपण एक काम करू, घरात माळ घालून घेऊ आणि मग लागलंच नाही तर बघू पाऊस कधी थांबतो कधी नाही. तर पाऊस कधी थांबतो कधी नाही आपण बघू. तर तसं नाही करू बेटा. तर मग 1 मिनिट. काय 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 नाही राहणार नाही राहणार. बाळ उठलं. बाळ आता मला काही व्हिडिओ बनवून देणारच नाहीये. पाशी बोलले की बाहेर एवढा पाऊस चालू आहे तर व्यवस्थित लग्नही लागणार नाही. तर आपण काय करू, घर आपला हॉल मोठा आहे तर आपण हॉलमध्येच लग्न करू द्या. पण यांची इच्छा तशी नव्हती. यांचं म्हणणं होतं की नाही आपण लग्न करायचं तर मग इथे मांडवातच करायचं, मला घरात नाही करायचं लग्न. ते घरात लग्न करणं म्हणलं तर ते असं एक लपून गेल्यासारखं म्हणजे असं वाटतं ते. त्याच्यामुळं हे बोलले की नाही आपण दारापुढे जरी मांडव टाकलाय ना तरी आपण हा आणा इकडे त्याला. तर आता ही क्लिप तुम्ही बघा. याच्यामध्ये तुम्ही अक्षरशः तुम्हाला दिसेल की आमचा जो स्टेज आहे तो पूर्णपणे भिजलेला होता. स्टेजवरून पाणी पडत होतं आणि आम्ही अशी ताडपत्री लावलेली आहे. ताडपत्रीच्या खाली आम्ही उभा आहे. तर तुम्ही अगोदर हा व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल की कसे लोक उभे होते, काय होते. छोटे छोटे सीन जे आहे ते मी ह्या व्हिडिओमध्ये पोस्ट करत आहे माझ्या लग्नाचे. फुल व्हिडिओ पोस्ट जर जमलं तर फुल व्हिडिओ पण तुम्हाला जर आवडेल माझ्या लग्नाची कॅसेट बघायला तर फुल व्हिडिओ पण मी पोस्ट करू शकते. हळदीपासून तर लग्नापर्यंत सगळं आहे माझ्याकडे. छान कॅसेटवाला लावलेला होता आम्ही. त्यांनी खूप छान आम्हाला कॅसेट बनवून दिलेली. तर मी पोस्ट करू शकते. जर तुम्हाला बघायची इच्छा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी नक्कीच तो पोस्ट करण्याचा प्रयत्न करेन. तर हा व्हिडिओ बघा आणि त्याच्यानंतर मी वापस बोलते. सुखी सदा कुशल सौपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं साधु साधु साधु. तर अशा पद्धतीने झालं आमचं लग्न. तर हा काही राहत नाही आता. त्याचा टिक्का पण बघा ना कसा वाकडा झाला. आज असं इकडून बस मम्मा आणि खेळा. तर बाळ राहत नव्हतं त्याच्यामुळे त्याला आणलंय माझ्याजवळच. त्याला जास्त पप्पांपेक्षा माझी सवय आहे. तर असं झालं होतं. मग काय करू. तर मग पप्पा बोलले की आपण असं असं करू. ते हे तयार नव्हते त्याच्यासाठी. मग त्याच्यामुळे आम्ही 1 ते 2 तास वाट बघितली. पाऊस जाईल पाऊस जाईल पण पाऊस काही जायचं नाव घेत नव्हता. आणि पूर्ण मांडव भिजला. एक तर आम्ही हॉल घेणार होतो पण हॉल का बरं नाही घेतला कारण की हॉलला परवानगी मिळत नव्हती आणि लोक हॉल देत नव्हते त्यावेळेस कुणाला जास्त एवढं. तर त्याच्यामुळे 50 लोकांची परवानगी आम्ही काढून आणलेली होती की दारापुढे आम्ही लग्न करणार आहे आणि हे आमचं लॉकडाऊनच्या अगोदरचं लग्न जमलेलं आहे असं म्हणून आम्ही ते करून आणलेलं होतं. तर असं झालं आमचं लग्न तिथे. पण पूर्ण पावसामध्ये
तर अजूनही मला ते आठवतं सगळं आणि असं वाटतं की नाही यार तेव्हाशी आपली जे काही इच्छा होती ती अशी राहिलेली माझं, की असं असतं ना की लग्नामध्ये खूप जास्त एन्जॉय करायचा असतो किंवा काय, ते सगळं राहिलं होतं. मग हॉल माझ्या लग्नाला घेता नाही आला म्हणून माझ्या मम्मीनी माझ्या डोहाळ्या जेवणाला याच्या बर्थडेला हॉल घेतलेला होता, की तू चल तुझी लग्नामध्ये इच्छा अपुरी राहिली होती, हॉलमध्ये लग्न करायचं होतं तुला पण ते झालं नाही, त्याच्यामुळे आता तुझ्या डोहाळे तसं नाही करू, तुझं डोहाळे जेवण आणि याचा बर्थडे आम्ही हॉलमध्ये गेलेला होता. तर अशी होती आमची लॉकडाऊनची स्टोरी. नका ना दादन, बरं नाही ना सॉरी म्हणा, सॉरी सॉरी. असं असतं, हे बाळ उठलं ना आमचं तर आमचे काही व्हिडिओ बनत नाही. खूप मुश्किलनं मी याला झोपू घातलेलं होतं, कारण की आज आम्हाला व्हिडिओ बनवायचा होता ना. हा व्हिडिओ आम्हाला 2-3 दिवसापासून आमचं चालू होतं की व्हिडिओ बनवायचा, पण याच्यामुळे व्हिडिओ बनवता येतच नाही, कारण हा हार्डली अर्धा तास झोपतो. कसं तसं त्याला झोपू घातलं, 5 मिनिटात मी रेडी झाले, म्हटलं व्हिडिओ बनव, पण काय जे व्हायचं ते झालं. आणि एकदम प्रॉपर स्टोरी सांगायची होती बरं मला, एकदम प्रॉपर, जसं कसं घडलं काय घडलं सगळ्या गोष्टी. पण हा लवकर उठावा नाही, नाही पप्पा सारखा तिकडं सारखा येऊ नका आमच्याजवळ. तर हे असं होतं आमचं. हा झोपत नाही आणि एकदम प्रॉपर स्टोरी सांगायची होती मला, की स्टेप बाय स्टेप कसं झालं काय झालं सगळ्या गोष्टी. पण एकदम घाईमध्ये मी एका व्हिडिओमध्ये स्टोरी का संपवली माहिती का, कारण की आम्हाला वेळ मिळतच नाही. एक तर हा इतका परेशान करतो की ज्याची लिमिट नाही, आणि आता कसं जिद्द करायला लागलाय ना जास्त, त्याच्यामुळे जास्त त्रास देतोय तो, त्यामुळे मी जास्त लाईव्हलाही येत नाही आणि काही नाही. तर अशी होती आमची स्टोरी. तर तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि याच्या पुढचीही अजून बरेच गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला शेअर करेल व्हिडिओद्वारेच. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही तर मला नक्की सांगा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, छान छान कमेंट करा आणि लाईक करून जा. थँक्यू सो मच. बाय.